नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या दुसऱ्या प्रकरणातील पुढचा भाग आज आपण पाहणार आहे. दुसरं प्रकरण आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, समांतर रेषा व छेदिका. आता यातला आपण पुढचा भाग पाहणार आहे प्रॉपर्टीज ऑफ एंगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म. आता या आकृतीमध्ये तुमच्या समोर दिसत आहे एल ही एक समांतर रेषा आहे, एल ही एक रेषा आहे, एम ही दुसरी रेषा आहे आणि एल आणि एम या दोन समांतर रेषा आहेत. आता या जे दोन समांतर रेषा आहेत त्या समांतर रेषाला एन या छेदिकेने छेदलेलं आहे, एन या छेदिकेने छेदलेला आहे आणि या एन या छेदिकेने छेदल्यामुळे या समांतर रेषेवर एकूण 8 कोन तयार झालेले आहेत. आता 8 कोनापैकी काल आपण काही भाग पाहिले, म्हणजे संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोन आणि आंतरकोन. आता या सर्व कोनाचे जे आपण गुणधर्म आहे ते पाहणार आहोत. या दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यावर एकूण 8 कोन झालेले आहेत. आता त्यातला आपण पहिला गुणधर्म पाहणार आहे प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. पहिला करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? संगत कोन. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन कसे असतात? एकमेकाशी एकरूप असतात. आता हे खरंच कोन एकरूप आहेत का ते आपण पाहणार आहे. आता इथं तुमच्या समोर पहा, एकरूप जे कोन आहेत, संगत कोन जे एकरूप आहेत ते सारख्या रंगाने दाखवलेले आहेत. म्हणजे हा एक कोन आहे, दुसरा हा कोन आहे, तिसरा पिवळ्या रंगाचा आहे आणि चौथा जांभळ्या रंगाचा आहे. आता हे जे कोन आहेत ते एकमेकाशी तंतोतंत एकरूप असतात. हा एक या संगत कोनाचा गुणधर्म आहे. तर ते खरंच एकरूप आहेत का तर ते आपण पाहू. तुम्हाला मी ते दाखवतो. मी तुम्हाला एक गुणधर्म दाखवतो म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे समान आहे. आता पहा, हा पहिला कोन आहे इथला, हा दुसरा कोन इथला आहे आणि हे जे दोन्ही कोन आहेत ते एकमेकाशी अगदी तंतोतंत जुळतात. म्हणजे कसे आहेत? एकमेकाशी एकरूप आहेत. यावरून आपण असं सांगू शकतो की समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणारे संगत कोन एकमेकाशी एकरूप असतात. अशा रीतीने आपण संगत कोनाचा गुणधर्म पाहिलेला आहे. आता दुसरा गुणधर्म जो आहे तो व्युत्क्रम कोनाचा पाहू. तर आता आपण अल्टरनेट अँगल पाहणार. अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन. तर व्युत्क्रम कोन कसा तयार होतो? इंग्रजी झेड या अक्षराच्या कोनामध्ये व्युत्क्रम कोन तयार होतो. झेड मध्ये जे कोन तयार होतात, हे ते कोन तयार होतो, हे ते कोन तयार होतं आणि उलट झेड जे असं आपण म्हणतो हे सुद्धा झेडच आहे. तर आपल्या आकृतीमध्ये इथे 2 व्युत्क्रम कोन आहेत. निळा आणि जांभळ्या रंगाचा एक आहे आणि पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा एक आहे. तर हे जे व्युत्क्रम कोन आहेत ते एकरूप आहेत का ते आता आपण पाहू. तर पहा, हे जे दोन्ही कोन आहेत, हा निळा रंग इथला कोन आणि हा इथला कोन, हे जे दोन्ही कोन आहेत ते अगदी तंतोतंत एकमेकाशी जुळतात. म्हणून याच्यावरून आपण काय सांगू शकतो की दोन समांतर रेषांमुळे तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनाच्या जोड्या किंवा जे व्युत्क्रम कोन आहेत ते परस्पराशी एकरूप असतात. पुढचा गुणधर्म पाहणार आपण इंटेरियर अँगल, आंतरकोन. आंतरकोन म्हणजे काय? समांतर रेषाच्या छेदिकेमुळे होणारे आंतरकोन. समांतर रेषाच्या आतील भागामध्ये छेदिकेच्या एकाच अंगास असणारे कोन.
आता ह्या दोन समांतर रेषा आहेत, त्या दोन समांतर रेषांच्या आतील भागामध्ये दोन कोन तयार होतात. हा एक कोन आणि हा एक कोन, म्हणजे ही एक जोडी आणि ही एक जोडी. तर आंतरकोनाचा जो गुणधर्म आहे, आंतरकोनाचा गुणधर्म काय आहे? आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तर आता ही 180 अंश असते, हे आपण पाहू. इथे मी कोनमापक ठेवलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. आता ह्या कोनमापकावर इथं 0 पासून 180 पर्यंत कोन दाखवलेला आहे. तर आता आपण हे जे आंतरकोन आहेत, या दोघांची बेरीज, म्हणजे हे जे दोन कोन आहेत, या दोघांची बेरीज 180 अंश येते का? आता हे आपण पाहू. तर पहा, हा कोन मापक इथं ठेवलेला आहे मी, आणि हा जो दुसरा कोन आहे तो पहा. तर ह्या ज्या दोघांची बेरीज आहे ती 180 अंश येते. म्हणजेच हे जे आंतरकोन आहेत ते एकमेकाचे पूरक कोन असतात. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180 अंश असते. अशा पद्धतीने आपण समांतर रेषा व छेदिका यामुळे होणारे कोन यांचे गुणधर्म पाहिलेले आहेत. तर आता आपण जे गुणधर्म पाहिलेले आहेत त्या गुणधर्माच्या आधारे प्रॅक्टिस सेट 2.2 2.2 याचा अभ्यास करणार आहे. त्यातला पहिला आकडा आहे, त्याची मी फक्त आकृती काढलेली आहे, उदाहरण वाचून दाखवतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. आता इथं दिलेलं आहे बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर, शेजारील आकृतीमध्ये, इफ लाईन एम पॅरलल लाईन एन, एम आणि एन या दोन समांतर रेषा आहेत. अँड लाईन पी इज ए ट्रान्सव्हर्सल, पी ही काय आहे? छेदिका आहे. देन फाइंड एक्स, तर एक्स ची किंमत काढायची आपल्याला. तर आपण जर नीट पाहिलं असेल तर हे या आकृतीमध्ये ही रेषा समांतर रेषा आहे, ही छेदिका आहे, आणि छेदिकेच्या आतल्या भागामध्ये, समांतर रेषेच्या आतल्या भागामध्ये हे दोन कोन आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे 3x आणि x. आपण जर नीट विचार केला तर हे जे दोन कोन आहेत ते कसले कोन आहेत? इंटेरियर अँगल आहेत, आंतर कोन आहेत. आणि मग ह्या दोघांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आंतरकोनाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. याचा वापर करून किंवा त्याचा उपयोग करून आपण याची किंमत काढू. आता पहा, 3x आणि हे 1x याची बेरीज किती आली? 180. 3 आणि किती x झाले? 4x. 4x बरोबर 180. मग आता आपली किंमत काढायची x ची. त्याला आपण 180 ला काय करू? आता आपण 4 ने भागू, गुणले ना, भागिले 4 1 4, 4 चौक 16, उरलं किती? 2, वरनं घेतला 0, 4 पंचे 20. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे? 45 अंश आलेली आहे. कशा पद्धतीने सोडवले? तर हा 45 म्हणजे हा सी पर्याय आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे सी पर्याय बरोबर आलेला आहे. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर, इफ अ लाईन ए पॅरलल लाईन बी, ए आणि बी या दोन समांतर रेषा आहेत. अँड लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल, छेदिका आहे. देन फाइंड एक्स, एक्स ची किंमत काढायची. तर आता या आकृतीमध्ये आतापर्यंत जे गुणधर्म आपण पाहिलेले आहेत त्या गुणधर्माचा योग्य वापर करता आपल्याला आला पाहिजे. आता ही छेदिका आहे म्हटल्यानंतर हा जो 4x आहे हा, आणि हा हितला जर आपण कोण विचारात घेतला तर हा सुद्धा 4x येणार आहे. कारण हा कसला कोण होणार आहे? संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल, बरोबर आहे. म्हणजे हा 4x आणि 4x कसला आहे? संगत कोण आहे, सारखा आहे. आता हा 4x आणि 4x झाला. आता हे 4x आणि हे 2x आहे, जे दोन आहेत ते काय आहेत? लिनियर पेयर आहेत, रेषीय जोडी आहे, लिनियर पेयर. म्हणजेच
ह्या रेषीय जोडीची सुद्धा किंमत रेषीय जोडीची बेरीज किती असते, दोघांची बेरीज किती असते 180, म्हणजेच 4x अधिक 2x बरोबर 180, 4 आणि 2 6x बरोबर 180, म्हणजेच x बरोबर 180 भागिले 6, 6 1 6, 6 3 18, शून्याला 0, म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे 30. म्हणजे यातला पर्याय कोणता बरोबर आहे, डी हा पर्याय यातील बरोबर आहे. अशा रीतीने आपण हे पहिला आणि दुसरा आकडा सोडवलेला आहे. तर आता आपण दुसरं उदाहरण मांडलेलं आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, पी आणि क्यू या दोन समांतर रेषा आहेत, टी आणि एस छेदिका आहेत आणि आपल्याला एक्स आणि वायचं माप काढायचं आहे. तर आपण सुरुवातीला टी छेदिका घेऊ, पी आणि क्यू या दोन समांतर रेषा पहा, पी पॅरलल क्यू and T is transversal. ओके, मग आता आपण काय करू पहा, नीट लक्ष द्या. आता टी ही छेदिका आपण घेतलेली आहे. आता हा कोण 40 मापाचा आहे, हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण कसले आहेत, संगत कोण आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे हा 40 मापाचा आहे, म्हणजे आपण ह्याला मी ए असं म्हणतो या कोणाला, म्हणजे हा ए सुद्धा कोण किती मापाचा आहे 40 मापाचा आहे. म्हणजे असं म्हणू आपण तिथं अँगल ए इज इक्वल टू 40, कारण आपल्याला तिथं आपल्याला एक्स दिलेला आहे. आता ए आणि एक्स हे दोन कसले आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत, लिनियर पेयर आहे. ते लिनियर पेयर म्हणजेच काय येणार आहे, ए अधिक एक्स बरोबर 180. हेच माप दिले तिथे आपल्याला 40 अधिक अँगल एक्स बरोबर 180, म्हणजेच अँगल एक्स काय येणार आहे 180. हे 40 आहे वजा 40 होईल, म्हणजेच अँगल एक्स बरोबर किती मापाचा आलेला आहे 140 मापाचा आलेला आहे. अँगल एक्स मी इथे घेतो, देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 140. आता आपण काय करू, अँगल वाय काढू. आता पी आणि क्यू या दोन समांतर रेषा आहेत आणि एस इज ट्रान्सव्हर्सल म्हणून आपण एस ही काय आहे छेदिका आहे. आता नीट लक्ष द्या, वाय आता हा 70 मापाचा कोण आहे, हितला कोण त्याला म्हणतो मी बी. बी आणि हा 70 विरुद्ध कोण आहे, म्हणजे विरुद्ध कोणाचं माप कसं असतं सारखं असतं. म्हणजे बीच माप किती झालं आता 70 अंश आलं, म्हणजे अँगल बी इज इक्वल टू 70. आता परत काय पहा, वाय आणि बी हे दोन कसले कोण आहेत, आंतर कोण आहेत. आंतर कोण म्हणजे कसले कोण, इंटेरियर अँगल. मग इंटेरियर अँगल म्हणजे काय, या दोघांची बेरीज किती असते 180, म्हणजेच अँगल वाय प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. म्हणजे अँगल वाय माहित नाही आपल्याला काढायचं आहे. अँगल बीचं माप आपण घेतलं 70 इज इक्वल टू 180, म्हणजेच अँगल वाय इज इक्वल टू 180 मायनस 70, म्हणजेच अँगल वाय बरोबर 180 म्हणून 70 घेतलं 110, म्हणजेच अँगल वाय किती आला 110 मापाचा आलेला आहे. अशा रीतीने तुम्ही तिसरं आणि चौथं उदाहरण सोडवायचं आहे आणि त्याच पद्धतीनं 5वं उदाहरण सुद्धा सोडवायचं आहे. अशा रीतीने आपण यातील प्रॅक्टिस सेट 2 लिहिला आहे. धन्यवाद.